जय जय राम कृष्ण हरि, 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 जय जय राम कृष्ण हरि। विठ्ठल विठ्ठल जय हरि, विठ्ठल 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 जय हरि, विठ्ठल 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 जय हरि, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल। आली कुठून शिकामी ताळ मृदुंगाची धून, आली कुठून शिकामी ताळ मृदुंगाची धून। नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल। आली कुठून शिकामी, जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल। मंडळी जय हरि विठ्ठल, जय हरि विठ्ठल। मी माझं नाव सांगायला पाहिजे का? मी सौ नंदा लोंढे, सुविद्याताई आणि वैजयंती पटवर्धन आषाढी निमित्त काही तुम्हाला तुमच्यासाठी छोटंसं माहितीपूर्ण सादरीकरण करणार आहोत। आपल्याकडे माहिती पण आहे आणि गाणी पण आहेत, त्याच्यानंतर आपल्याला पालखी पण फिरवायची आहे, त्याच्यानंतर गाणी पण आहेत की त्याच्या तालावरती आपल्याला नाचायचं पण आहे। तो सर्वात आवडता तुमचा कार्यक्रम आहे, पण हा पण आवडून घ्या। आपण विठ्ठल भक्ती ठरवून जाऊया। आज काय आहे ना की वेगवेगळ्या संतांविषयीची माहिती, त्याच्यानंतर गाणी, या गोष्टींनी आषाढी एकादशी आपली आध्यात्मिक आपण बनवूया आणि विठूमध्ये ठरवून जाऊया। आपल्या विरंगुळा केंद्रामध्ये आज सभासदांमध्ये मोठा उत्साह दिसतोय, आहे ना उत्साह? नवीन लोकांना आपण संधी देतो, नवीन चेहरे पण आपल्याला दिसतात आता, आणि आपल्याला नाचायचा उत्साह आहे ना? आता सुरुवात करते। आपल्या महाराष्ट्रात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक विचार प्रवाहाच्या निर्मितीमध्ये आणि रक्षणामध्ये वारकरी संप्रदायाचं योगदान आहे आणि हे अतुलनीय आहे। मानवी जीवनाच्या ऐहिक पारलौकिक कल्याणाचा अत्यंत प्रशस्त राजमार्ग वारकरी संतांनी घालून दिला। सर्व संतांचं ध्येय जरी एक असलं तरी त्यासाठी सांगितलेल्या उपदेशाचं वैलक्षण्य दिसून येतं। ते विश्वाचे माझे घर, ऐसी मती चराची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला। म्हणून इतकी वर्ष हा संप्रदाय टिकला आहे आणि वृद्धिंगत होतो आहे। आता तुम्हाला माहितीये की वारीला आता बरेच जण जातात। नामस्मरण सारखं सोपं साधन, रिकाम्या वेळेतली साधना, कीर्तनासारखं प्रबोधन माध्यम, गळ्यात तुळशीमाळ धारण केल्यानं येणारं वैराग्य, कपाळाला गोपीचंदन आणि बुक्का, या सहज क्रियेतून सर्वांगीण उत्कर्ष वारकरी संप्रदायाचा होतो। चला तर मग वारीला जाऊया। चला गड्या चला वारीला चला, पंढरीचा पांडुरंग करी रे भला, तुम्ही वारीला चला। एक ओळ म्हणा माझ्याबरोबर। चला गड्या चला वारीला चला, पंढरीचा पांडुरंग करी रे भला, तुम्ही वारीला चला, तुम्ही वारीला चला। आता आपण वारकरी झालेलो आहोत। आता आपण संत ज्ञानेश्वर घेऊया पहिल्यांदी। संत ज्ञानेश्वर माऊली थोडंसं वेगळं म्हणतात सर्वांपेक्षा। ते म्हणतात आत्मा जो आहे आपला तो खरा देव आहे।
प्रत्येकाच्या देहामध्ये चैतन्य रूपाने विलसणारं आत्मतत्व हा ईश्वर आहे. त्याची उपासना करायची तर कामक्रोधाला आपल्याला दूर सारावं लागेल, कारण हेच परमार्थातील चोर आहेत. त्यांच्या बरोबर प्रवासाला निघाल्यानंतर सुखरूप पोचणं शक्य होत नाही. देह गेह आसक्ती सोडल्याशिवाय मुक्ती अशक्य आहे. ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की ही मुक्ती मरणानंतर येणारी कल्पना नसून ही जगताना अनुभवायची कल्पना आहे. आणि हे ठाई ठाई सत्य आहे. विठ्ठलाचं रूप हे माणसाचं लौकिक रूप आहे. ओव्या, अभंग, पदे, चौपद्या, आरती, खेळये, कीर्तनापयोगी पदरचना, लावण्या अशा विविधांगी काव्याच्या आविष्कारामध्ये मराठी गीतकाव्याची वारकरी परंपरा आहे. जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. वार म्हणजे वैराग्य खेपा, हे करी संकल्पाची वारी. पंढरीची वारी आषाढी कार्तिकी, विठ्ठल एकाची सुख रूप. पंढरीच्या क्षेत्रा मिळालीसी यात्रा, आले पंढरपुरा भक्त राजू. ऋण झुण ऋण झुण रे भ्रमरा, मोगरा फुलला, जेथे जातो तेथे माझा सांगारी. असे अनेक अभंग आपण ऐकतो. आता असाच एक सुंदर अभंग आपण ऐकूया. अजी सोनियाचा दिनू, अमृताचा दिनू, पाहिला रे हरी पाहिला रे. सौ बोरवणकर काकी गात आहे. वर्षे अमृताचा धनु, अजी सोनियाचा दिनू, अजी सोनियाचा दिनू. वर्षे अमृताचा धनु, अजी सोनियाचा दिनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू. वर्षे अमृताचा धनु, अजी सोनियाचा दिनू. सकाळ्यभ्यंतरी अवधा व्यापक मुरारी, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू. वर्षे अमृताचा धनु, अजी सोनियाचा दिनू. दृढविटे मनामुळी, दृढविटे मनामुळी, विराजित वनमाळी, विराजित वनमाळी. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, अजी सोनियाचा दिनू.
अजी सोनियाचा दिवशे अमृताचा अजी सोनियाचा दिन. गुरुविण हित कोण सांगे, गुरु हा हितावह सुखावह आणि पितावह. आत्मशुद्धी केली त्यांनी आपली. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिण्याचा उपक्रम आपण इथे केलेला आहे आणि त्याचे आलेले अनुभव सुद्धा आपण इथे कथन केले. आपण त्यांचं कसायदान सुद्धा म्हणतो. त्यावेळी काय होतं ना, शंकराचार्य आदींनी गीतेवरती भाष्य केलं होतं, परंतु संस्कृतमध्ये पूर्व पक्ष, उत्तर पक्ष, अर्थ, व्याकरण अशी क्लिष्ट पद्धत आणि त्याचं फलस्वरूप म्हणजे आचार्य ही पदवी होती. पण ज्ञानेश्वरांना पदवीपेक्षा सामान्य माणसांचं आकलन महत्वाचं वाटलं. त्यांनी मराठीतूनच भाष्य लिहिलं. नेवासा येथे एका दगडी खांबाशी बसून त्यांनी गीतेचा अर्थ प्रतिपादन केला. सच्चिदानंद बाबांनी यांनी त्याची लिखित प्रत तयार केली. तीच ही आपली ज्ञानेश्वरी. आता ते काय म्हणत असत की ओम. आता जे तुझं ओम हे मंगलकारक नाम आहे ना, जो तू सर्व कार्यरूप सृष्टीच्या पूर्वी कारण रूपाने असतो. वेदांनी ज्या तुझ्या एकाचे अनेक प्रकारे वर्णन केले, जो तू स्वसंवेद्य म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा आहेस, दुसऱ्या कशानेही जाणला जाऊ शकत नाही. तो आत्मरूप आहेस, सर्व जीवांचा कर्ता आहेस. मी तुला तुझ्या प्रकाशाला नमस्कार करतो. पुढे माऊली म्हणतात, वेद प्रतिपाद्या म्हणजे आपणच आपल्याला जाणणारा ज्ञानस्वरूप आहोत. तो ज्ञानस्वरूप वृत्तीने आपण स्वतःला जाणलं जावं म्हणून आत्मा हा परमेश्वर आणि तो स्वच्छ ठेवा. म्हणजे विठ्ठलामध्ये त्याला रमवा, म्हणजे तुम्ही स्वच्छ राहा. स्वतःला आज्ञा द्या आणि आत्मरूपाला तुमच्या प्रकाशामध्ये आणा. ओम नमो जिया. तुम्ही म्हटलं तरी चालेल माझ्याबरोबर. ओम नमो जिया वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देव तुझी गणेश सकलमती प्रकाशु मणिनिवृत्तिदासु ज्ञानेश्वरांचे अभंग जे होते हे व्यापक मानव धर्म यांचे निकटचे असल्याने आपल्याला श्रेष्ठ दर्जाचा जीवन धर्म ते सांगून जातात. त्यामुळे ज्ञानेश्वरांची आत्मानुभूती लौकिक पातळीवर नव सौंदर्य रूप घेऊन उतरते आणि सामान्यांच्या मनाशी बोलू लागते. या महान संतांनी फार लवकर जिवंत समाधी घेतली. आपल्या गुरूंना विचारूनच दिवस नक्की केला. खड्डा खणला गेला. आसनावर तुळशी, बेलपत्र, फुले घातली गेली. समाधीस्थ झाल्यानंतर समई भिजवली गेली आणि वरून माती टाकण्यात आली. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव सोहळा पूर्व जाहला गे माये. असं मुक्ताईने त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण आता शेवटी ऐकूया ज्ञानेश्वरांचा दुसरा अभंग. गात आहेत वैजयंती पटवर्धन. मोगरा फुलला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला,
इवलेसे रूपा लाविले द्वारी तयाचा वेणू गेला गगनावे तयाचा वेणू गेला गगनावे मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मनाची गुंती गुंफियला शेला मनाची गुंती गुंफियला शेला बाप रखुमादेवी वरे विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियांसी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. नंतर संत नामदेवांकडे बोलूया. आता ते वैजयंती पटवर्धन सगळी माहिती तुम्हाला सांगते. नामदेवांची माहिती थोडक्यात सांगते. नामदेव हे ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन होते. त्यांचं पूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी जळेकर. त्यांचा जन्म 1270 साली झाला आणि मृत्यू 1350, म्हणजे पूर्ण 80 वर्ष ते जगले. म्हणजे सर्वात ते वयस्कर संत होते. त्यांचे गुरु विसोबा खेचर आणि त्यांचे शिष्य प्रसिद्ध शिष्य संत जनाबाई आणि चोखामेळा. त्यांचं कार्य म्हणजे भागवत धर्माचा प्रसार आणि वारकरी संप्रदाय याचा प्रसार त्यांनी केला. त्यांनी अभंग रचना छंदाची निर्मिती केली. त्याचं शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी केलं अभंग रचनेचं. अभंग म्हणजे 2 ओळींचा असतो आणि त्याच्यात 4 भाग असतात. तर ते 6-6 आणि 6-4 अशी म्हणजे एक रचना म्हणजे एक पद्धत त्यांनी करून दिली. त्यांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती, पण ती त्यांच्या जीवनात पूर्ण नाही झाली. तर संत तुकाराम महाराजांच्या स्वप्नात येऊन मग त्यांनी ती पूर्ण केली. त्यांच्या शिखांचा ग्रंथसाहेब हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये त्यांचे 61 अभंग आहेत. आता त्यांचे गुण म्हटले तर त्यांच्यामध्ये अत्यंत भाबडेपणा आणि भावविवशता होती. आणि लहानपणी म्हणजे गुरु करण्याच्या आधी त्यांनी देवाजवळ प्रसाद म्हणजे खास तू असा हट्ट धरला आणि तो त्याचा देवाने पुरवला. म्हणजे ते देवाबरोबर बोलत असत, भांडत असत. पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा, पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा, असे ते हक्काने विठोबाशी भांडत आणि बोलत. म्हणजे एक भाबडेपणा आणि फार नीट मन असं त्यांचं होतं. यापुढे त्यांनी अद्वैत सिद्धांताचा त्यांनी खूप प्रचार केला. तर कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन ते पळाले ही पण कथा सर्वांना माहिती असेल. अद्वैत सिद्धांत म्हणजे काय, सर्वांच्यात परमेश्वर भरलेला आहे. तर कुत्र्यामध्येही तो आहे. तर त्यांनी कोरडी पोळी खाऊ नये. एकदा ते पूजा करत असताना ती कोरडी पोळी घेऊन जातो कुत्रा आणि अरे तू धूप नाही घेतलंस म्हणून ते त्याच्या मागे लागतात. जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आणि नामदेवांची भेट झाली तेव्हा नामदेव फक्त 21 वर्षांचे होते आणि ज्ञानेश्वर 20 वर्षांचे होते. पण अधिकाराने ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार जास्त आहे. ते ज्ञानेश्वरांचे शिष्य आहेत विसोबा खेचर, आणि विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरु, म्हणजे अधिकार ज्ञानेश्वरांचा मोठा आहे. त्यांनी विपुल संत साहित्य लिहिलं. हिंदी आणि मराठीमध्ये खूप अभंग
रचना त्यांनी केलेल्या आहेत. तर आता आपण त्याच्यातले निवडक काही सुंदर अभंग ऐकणार आहोत. पहिला अभंग आपण ऐकूया श्रीमती नातूंकडनं, अमृतावली गोड. तर समजून घ्या मला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सांग पंढरी राया काय करूयासे, सांग पंढरी राया काय करूयासे. कहा रूप ध्यानासे, कहा रूप ध्यानासे. न ये तुझे, न ये तुझे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता निद्रे नागविले, कीर्तनी बैसता निद्रे नागविले. मन माझे गुंतले, मन माझे गुंतले. विषय सुखा, विषय सुखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. हरिदास गरजते हरि नामच्या कीर्ते, हरिदास गरजते हरि नामच्या कीर्ते. नये माझ्या चेते नामामुळे, नये माझ्या चेते नामामुळे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. आता दुसरा अभंग आपल्यापुढे सादर करतील विजय जोशी. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देवपूजा विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, विठ्ठल माता. विठ्ठल पिता, माता विठ्ठल, पिता विठ्ठल. बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल.
गुरु विठ्ठल गुरुदेव तो विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेव तो विठ्ठल निदान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नावामध्ये माझ्या विठ्ठल सापडला नावामध्ये माझ्या विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 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 नामदेव जेव्हा 26 वर्षाचे होते नामदेव जेव्हा 26 वर्षाचे होते तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतली आणि त्यानंतर नामदेव उत्तर भारतात आणि पंजाब इथे गेले. मध्य प्रदेश राजस्थान येथेही त्यांनी भ्रमण केले आणि सर्वकडे भागवत धर्म आणि वारकरी पंथाचा खूप प्रचार केला. त्यांना विचारले की तुम्ही वैष्णव कसे होणार, तर याचे सुंदर उत्तर त्यांनी दिले. वेदाध्ययन करशी तर वैदिक होशी, वैष्णव न होसी अरे जना. पुराण सांगसी तर पुराणिक होसी, वैष्णव न होसी अरे जना. गायन करसी तर गुणीजन होसी, परी वैष्णव न होसी अरे जना. कर्म आचरसी तरी कर्मठची होशी, परी वैष्णव न होसी अरे जना. यज्ञ करसी तरी याज्ञिकची होशी, तीर्थवर्षी तर कापडीच होशी म्हणजे प्रवासीच होशी. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशी अरे जना. म्हणजे जर तुम्ही देवाचं नावच घेतलं तर वैष्णव तुम्हीच झालात. आता आपण एक फार सुंदर अभंग डिसवलकर यांच्याकडनं ऐकत आहोत. आवडीने विठ्ठल
लावया प्रेम भाव विठ्ठल विठ्ठल नामाचा रे काळ विठ्ठल नामाचा रे काळ प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव मध्ये येऊ नका. विठ्ठल कृष्ण लवराई नामामणी सरलो पायी नामामणी सरलो पायी विठ्ठल विठ्ठल मनसाची विठ्ठल मनसाची विठ्ठल मनसाची प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव विठ्ठल नामाचा रे काळ विठ्ठल नामाचा रे काळ प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव प्रेम भाव प्रेम भाव. आता आपण एकनाथ महाराज यांची थोडी माहिती घेऊया. हॅलो. आता वळूया संत एकनाथ यांच्याकडे. एकनाथांचे पणजोबा श्री भानुदास यांनी वारीचा नियम एकनिष्ठेने चालवला. त्यांची माहिती सर्वांना आहे. हंपीमधून त्यांनी विठ्ठलाला आणलेलं आहे. गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे. ही गवळण त्यांची प्रसिद्ध आहे. तसंच ध्यास लागो विठ्ठलाचा निशिदिनी, ध्यास लागो विठ्ठलाचा निशिदिनी. हे रोज ते म्हणत असत. विठोबा त्यांच्या कुळाचं दैवत होतं. आमचेही कुळी पंढरीचा नेम, मुखी सदा नाम विठोबाचे. व्रत करी एकादशी, नेमे जाई पंढरीशी, आषाढी कार्तिकीसी, दोन्ही वारीशी चुको नको. संत एकनाथांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. एकनाथी भागवत हा नाथांचा ग्रंथ प्रचलित लोकप्रिय आहे. रुक्मिणी स्वयंवर हे काव्य काशी यात्रेच्या काळामध्ये मनकर्णिका घाटावरती त्यांनी लिहिलं. हे काव्य वाचून काशीचे पंडित थक्क झाले. त्यांनी नाथांची ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली. नाथांनी समाजातील कृती, विकृती, उक्ती यांचा अभ्यास करून संवादमय, नाट्यमय रचना केली. संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी. नाथांनी गुरुसेवा केली. साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिलं. नाथांनी हरिपंडित हा त्यांचा मुलगा मोठा झाल्यावरती त्याला दीक्षा दिली. त्याने दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढ वारीसाठी पंढरपुरा या नेण्यास सुरुवात केली. त्यांची भारुड, चोपवा, गवळणी, गोंधळ
यांच्या साह्याने जनजागृती त्यांनी केली. ते संत कवी, पंत कवी, तंत कवी होते. एका जनार्दन म्हणून ते स्वतःचा उल्लेख करत असत. ही त्यांची नामवृत्रा. त्रिकोणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाण ही त्यांची आरती प्रसिद्ध आहे. नाथ हे महावैष्णव होते. त्यांनी जातीभेद दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. एकनाथ महाराजांनी महाराष्ट्रामध्ये वासुदेव संस्थान नावाची चळवळ चालू केली. यामध्ये वासुदेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींनी घरोघरी भेट दिली आणि लोकांच्या घरासमोर उभं राहून त्यांनी भजनातून धार्मिक संदेश दिला आणि आजही देत आहे. त्या काळामध्ये स्त्रियांना जणू भारुडाने गुंत केलं. मला दादला नको ग बाई हे तुम्हाला माहिती आहे. स्त्रियांच्या मूक भावना यातून व्यक्त होतात. तसंच आज शेवटी आपण त्यांचं असंच एक भारुड ऐकूया. सादर करत आहे डॉक्टर लोंढे आणि भागवत जोशी. तुम्ही खूप त्याची मजा घ्या. खूप छान भारुड आहे. विंचू चावला, विंचू चावला. महाराजांनी चर्चा मला काढायला सांगितले काय विंचू चावला तुम्ही कोरच द्या. तुम्ही महाराज काय सांगतात त्यांचं ऐकूया आणि तुम्ही कोरच द्या. विंचू चावला. ओके चला महाराज सुरू करा. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार. 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 महाराज काय झालं एकाएकी? विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. विंचू चावला. देवा 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 विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. विंचू चावला. हो काय महाराज काय झालं काय तुम्हाला आज एकाएकी? ही सगळी एवढी ज्येष्ठ नागरिक संघातील शुद्ध मंडळी समोर बसते आहेत. त्यांचं तुम्हाला परिणाम आलं की काय? म्हणजे तुमचं काय चाललंय? विंचू चावला. दररोज कसा जप करता बरं तुम्ही घरी? अग ग ग ग ग जुही चावला देवा रे देवा जुही चावला असलं म्हणतो मी. मग अरे विंचू चावलाय मला बाबा. काम क्रोध विंचू चावला. असा चावला का? तम घाम अंगासी आला. महाराज त्याने माझा प्राण चालिला. क्या बात है. इस बात पे तालियां बजाइए. अरे मी माझं दुखणं सांगतोय आणि क्या बात है इस बात पे तालियां बजाय. हे काय? अरे विंचू चावला महाराज. अरे विंचू चावला महाराज. विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. अरे बया विंचू चावला. अरे देवा 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 विंचू चावला. अरे विंचू चावला. हो मनुष्य इंगळी अति दारुण. ऐका मंडळी, महाराज आजच्या नवमीच्या म्हणजे एकादशीच्या पूर्वच्या दिवशीच्या मुहूर्तावर प्रेक्षक दाता आणि ऋण म्हणजे दारुण याच्याबद्दल सांगत आहेत. म्हणजे आपल्या संघातील प्रेक्षक दात्यांनी किती वेळा यावं, किती वेळ बसावं, किती वेळा टाळ्या वाजवाव्यात ह्याचं प्रोजेक्ट सांगत आहे महाराज. फक्त तुम्ही आता कान देऊ नये का? महाराज आता सर्व काही सांगतील. सांगा महाराज काय प्लॅन आहे तुमचा? उसकाट फोडीन तुझं. काय झालं काय महाराज? अरे मी काय म्हणलं? मनुष्य इंगळी अति दारुण. अच्छा माय मिस्टेक. दारुण म्हणजे दार उन म्हणजे दार नाही, फक्त खिडकी. बरोबर? तुझी खिडकी बंद कर. अरे मनुष्य इंगळी अति दारुण म्हणजे काय? दारुण म्हणजे भयंकर. म्हणजे ते आनंद अभ्यंकर आहे ते का? भयंकर म्हणजे खूप भयंकर. खूप भयंकर म्हणजे अति भयंकर. अति भयंकर म्हणजे मायंदाळ भयंकर. आणि मांडाळ भयंकर म्हणजे तुझे दात पाडल्यावर जे होईल ते भयंकर. अरे बापरे व्हेरी डेंजरस. मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिनं. आता लक्षात आलं.
तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं, मग त्या रंगीनं, मग त्या चिंगीनं. अरे तिने म्हणजे त्या इंगळीनं. अच्छा, म्हणजे आमच्या शेजारचे इंगळे राहतात त्यांच्या इंगळीनं का? अरे इंगळीच्या, अरे इंगळी म्हणजे मोठा विंचू. अंदाजे केवढा? तुझ्या एवढा. बापरे, व्हेरी बॅड, व्हेरी बॅड, व्हेरी बिग आहे. म्हणजे मनुष्य इंगळी अति दारुण. महाराज, मज नांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. महाराज, अरे विंचू चावला, अरे विंचू चावला. अग विंचू चावला. काय मी करू? विंचू चावला. आता कुणाला सांगू? विंचू चावला. विंचू चावला. अरे देवा देवा देवा, विंचू चावला. अरे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, या विंचवाला उतारा. बघा बघा, महाराजांनी काय म्हटलंय? दळवी ती शिडी घ्या आणि तो विंचू वरती गेलाय, त्याला खाली उतरवा. उतारा म्हणजे काय? म्हणजे काय? अरे उतारा, उतारा करायचा आहे. काय उतारा करायचा महाराज? गंडा दोरा, आरती, काकड आरती, शेजारती, वाजंत्री, संत्री किंवा एखादा आदर्श मंत्री. असला उतारा चालत नाही. मग गरम गरम दूध हळद टाकून हलवलेलं. असलाही उतारा चालत नाही. मग विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा. बघा काय म्हणतात महाराज, म्हणजे तमोगुण मागे सारा म्हणजे तंबाखू आणि चुना खायचं मागे सारा. महाराजांचं बोलणं ऐकून आपल्या सरकारनं ना गुटखा बंदी केली आहे बरं का. वा महाराज वा, धन्य आहे तुमची. अरे तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे एवढे मोठे आहे का ते? का कलिंगड असेल का फणस असेल? तमोगुण म्हणजे एवढे एवढे द्राक्ष असेल का? तमोगुण म्हणजे गर्भाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून हवा थोडीशी कमी करा. मी मारतो पिन. अरे माझीच हवा गेली. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, म्हणजे विंचू इंगळी उतरेल झरझरा. अरे विंचू चावला महाराज, अरे विंचू चावला महाराज. विंचू चावला, काय मी करू? विंचू चावला. कुणाला सांगू? विंचू चावला. अरे बाबा, विंचू चावला. अरे देवा देवा देवा, विंचू चावला. अरे विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हो, सत्य उतारा घेऊन. बघितलं, महाराजांना मी म्हटलं सत्ता लावा. महाराज माझा ऐकतात बरं का. उद्या तुम्ही 7 नंबरचा घोडा लावा, तो घोडा पण जिंकेल बघा. अरे घोड्या, काय झालं महाराज? अरे सत्य उतारा घेऊन. माय मिस्टेक, माय मिस्टेक. उद्या पत्ते खेळायला बसतात तर तुम्ही सत्ता उतरा. अरे सत्य म्हणजे काय? अरे इथे कुणी सत्तू आहे का आपल्यात? अरे सत्य म्हणजे खरेपणा, चांगुलपणा, सज्जनपणा. महाराज, इथं कोण खरं आहे? तू सोडून बाकी सगळे खरे आहेत, म्हणून ते शांत बसले आहेत. सत्य उतारा घेऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुलफुल. म्हणजे अजून राहिलीच का तरी? शांत केली जनार्दने, कुंडली कवरते हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. दमा आणि करुंड या शूद्र भगवंत भक्त दाम्पत्याची ही जमीन ही कन्या. एका आषाढवारीला त्यांनी विठ्ठलाची करुणा भागली आणि ते म्हणाले, तू आम्हासी अपत्य दे, ते मूल तुझ्या चरणी आम्ही अर्पण करू. आयुष्यभर ते तुझी भक्ती करू. विठ्ठलाने दृष्टांत दिला, तिचं नाव जनाबे ठेवा असं सांगितलं आणि तिला दामा शेटकडे पाठवा.
त्याचा मुलगा आणि ती वारकरी पंथाची परंपरा समृद्ध करते. म्हणून जनाबाई नामदेवांच्या घरी दासी म्हणून राहिली. झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी तळिता कांडिता तुझं गायीन अनंता असं म्हणत सदैव विठ्ठलाच्या सहवासात राहायची. मोठ्या कुटुंबात नामदेवांचं कुटुंब मोठं होतं. त्या कुटुंबामध्ये कपडे, भांडी, उष्टी, करकटी, काढणं आणि कष्टाची कामं प्रामाणिकपणे तिला करावी लागली. तिला शूद्र असल्यामुळे उंबरठ्याबाहेरच एका झोपडीमध्ये राहावं लागलं. विठ्ठल सर्वस्व आणि नामदेव गुरु. येग येग विठाबाई तुझं विण न सुचे काही, कृपा दृष्टी तू पाही, मी आता करू काही. ती विठ्ठलमय झाली. जनाबाई विठ्ठल मंदिरात जाऊन मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकत नव्हती. मग त्यांनी येग येग विठाबाई म्हणत विठ्ठलालाच भेटायला बोलवले. गात आहेत सौ सरमळकर. नामदेवांबरोबर राहत असे. नामदेवांचे कीर्तन चालू असताना प्रत्यक्ष पांडुरंग नाचत असे. धन्य माझा जन्म, धन्य माझा वंश, ऐसा हेत माझे गणी, म्हणे नामयाची गणी. मग काय, विठ्ठलच तिचा सखा होता. विठू माझा रे कुरवाळा. गात आहेत योगिनी जोशी. विठू माझा ले कुरवाळा, विठू माझा
मेळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा गोरा कुंभार मांडीवरी गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडेवरी बंका कडेवरी नामाकरांगुळी धरी नामाकरांगुळी धरी ओ विठू माझा लेकुरवाळा जनी म्हणे गोपाळा जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा. विठ्ठल तिला सुळावर चढवण्याची शिक्षा फरमावण्यात आली. विठ्ठल भक्ती इतकी उत्कट की तिला सुळावर चढवण्यासाठी नेत असताना वीज पडून त्या सुळाचं पाणी झालं. पुढे ती म्हणते पुढे मी ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना भेटले. मुक्ताई आणि मी झोपाळ्यावर बसून ओव्या म्हटल्या. आपण त्यातील काही ओव्या ऐकूया. पहिली माझी ओवी ग ओवीन जगत्र गाईन पवित्र पांडुरंग. दुसरी माझी ओवी दुजा नाही कोटे जनी मनी भेटे पांडुरंग. तिसरी माझी ओवी ग तिजा नाही ठेव अवधाची देव पांडुरंग. चौथी माझी ओवी बैरिले दळण गाईन निदान पांडुरंग. पाचवी माझी ओवी ग माझी या माहेरा राही निरंतर पांडुरंग. सहावी माझी ओवी सहाही शिनले गुरुमूर्ती भेटले पांडुरंग. सातवी माझी ओवी ग आठवे वेळोवेळी देखिला डोळा पांडुरंग. आठवी माझी ओवी 28 युगे उभा चंद्रभागे पांडुरंग. नववी माझी ओवी ग संपले दळण चुकती मरण पांडुरंग. दहावी माझी ओवी 10 अवतारी यावे संसारी पांडुरंग. अशा अनेक ओव्या ती म्हणते दळण दळताना. आपल्या विठूला ती
ती बोलावत असते. अशी ही जनाई एकदा जाता फिरवत बसलेली असते. सारं जग सामसून जात्याच्या पाळीला उभं करून ती झोपते आणि मग विठू येतो. तळण धरतो, कारण त्याला काकड आरतीला भक्तांच्या आरतीला परतायचं असतं, म्हणून तो लवकर निघतो. गोपाळपुरा येथे तिच्या जात्याचं लोक आजही दर्शन घेतात. तर हा विठू जाताना त्याचा शेला विसरतो. वाकड ह्या कवितेमध्ये, तुम्हाला माहितीये वाकड ही कविता श्री इनामदार यांची. वाकड ह्या कवितेमध्ये श्री इनामदार यांनी त्याचं वर्णन केलेलंच आहे, पण मी एक चाल लावण्याचा प्रयत्न केला आहे. ऐकणार का? पीठ शेल्याला लागली, पीठ शेल्याला लागली, झाला रावळी गोंधळ, झाला रावळी गोंधळ, पुण्याघरचे दळण आला, दळून विठ्ठल पीठ शेल्याला लागली. पीठ चाखले काने म्हणे आहे ही साखर, पीठ हुंगले तुझ्याने म्हणे सुगंधी कपूर, कुणी शेला झटकला पीठ उडून जाईना, भुजकला पाण्यात पीठ धुरी जाईना, पीठ शेल्याला लागली. झाली सचिंत पंढरी वाडे रावडी बदळ, ठिकणाच्या पांघरुणा शेला म्हणती सकळ, फक्त जनी सनी सते होती तिची ती वाकळ, विठ्ठल प्रेमे भरून आले जनी रडे गळगळ, पीठ शेल्याला लागले. जनाबाई विठ्ठलाची सेवा करत असताना तो लागलीच प्रसन्न होते असं नाही. मग ती त्याला काय म्हणते माहितीये? चोर म्हणते. तसं त्याचं लटकं रूप ती चोर म्हणून व्यक्त करते. दरिला 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 पंढरीचा चोर, अगं दरिला 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 पंढरीचा चोर, गळा बांधूनिया बांधूनिया डोर, हृदयबंदी कान केला, हृदयबंदी कान केला, आता विठ्ठल कोंडीला, आता विठ्ठल कोंडीला, गळा बांधूनिया बांधूनिया डोर. नंतर ती विठ्ठ्याला अरे विठ्ठ्या, अरे मायेच्या कारट्या म्हणून चांगली धारेवर धरायची. नाही केली तुझी सेवा दुःख वाटत असे माझ्या जीवा, काय करू कर्मासी धाव पाव ऋषिकेशी. किशोरी आमोणकरांचं भजन तुम्हाला माहिती असेल, जनी जाय पाण्यासी, जनी जाय पाण्यासी, जनी जाय पाण्यासी, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाण्यासी, जनी जाय पाण्यासी, जनी जाय पाण्यासी. मग तो प्रसन्न व्हायचा आणि अनंत लावण्याची शोभा तिला मंत्रमुग्ध करायची. जे आता योगिनी त्यांनी भजन गायलं ना, तेच विठू माझा लेकूर बाळ, संगे लेकुरांचा म्या, निवृत्ती खांद्यावरी, सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर.
गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, जनी म्हणे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा, करी भक्तांचा सोहळा. जनाबाईंना माझा नमस्कार. यांच्याकडे सुविद्याताई आपल्याला त्याच्याविषयी सांगतील. संत मुक्ताबाई एक अलौकिक योगिनी म्हणून तिची मूर्ती महाराष्ट्राच्या मनःपटलावरती कायमची विराजमान झालेली आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताबाई ही एक धाकटी बहीण, एक आत्मज्ञानी कवयित्री, नवरात्रीत जन्म पावलेली ती निस्पृह आणि कोणतीही गोष्ट स्पष्ट बोलण्याइतकी धीट होती. त्याचा अनुभव संत नामदेवांनाही आला होता. विलक्षण तेजस्वी व्यक्तिमत्व असलेली, आपल्या पोरकेपणावरती मात करून तिनं आत्मज्ञानाच्या क्षेत्रात मोठा अधिकार मिळवला होता. संत निवृत्तीनाथ हे तिचे थोरले बंधू आणि गुरुही होते. आयुष्यात अपार मानहानी, दुःख हे तिनं पचवलं होतं. आई वडिलांच्या देहांतानंतर गृहिणी पदाची जबाबदारी तिनं पार पाडली. आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली, वात्सल्य आणि प्रेमही दिलं. प्रसंगी जागरूक करण्यासाठी फटकारलं देखील. एकदा ज्ञानेश्वर बाबांच्या, ज्ञानेश्वर माऊलींच्या झोळीत गावातील दिग्न संतोषी लोकांनी शेण आणि माती टाकली. तो योगेश्वर दुखावला गेला. त्यानं झोपडीची ताटी बंद केली. कुणाचेच तो ऐकिना. शेवटी तूच समजाव हे निवृत्तीनाथांनी सांगताच तिनं ज्ञानोबांची समजूत काढली. निवृत्तीनाथांना ती गुरु मानायची आणि गुरु आज्ञेनुसार तिनं ताटीचे अभंग म्हणले. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. विश्वरागे झाले बंदी, संती सुखे भावे पाणी. शब्दशस्त्रे झाले क्लेश, शब्दशस्त्रे झाले क्लेश. संती मानावा उपदेश. विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. वेळ क्रोधाचा उगवला, वेळ क्रोधाचा उगवला. अवघा योग फोल झाला. ऐसी थोर दृष्टी धरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. गंगाजळ हृदय धरा, गंगाजळ हृदय धरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला. दूरी नाही देव त्याला. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असे हळुवारपणे सांगून जग म्हणजे काय, योगी कोणाला म्हणायचे, त्याने कसं वागायचं, योग्याचे हृदय कसं असावं, त्याचा भाव कसा असावा, त्याने विश्वाला कसं तारायचं वगैरेचा उहापोह तिने आपल्या ताटीच्या अभंगातून केला. असे 42 ताटीचे अभंग आहेत. एकदा कधी नाही ते निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली. त्यांनी मुक्ताबाईला मांडे करण्यास सांगितले आणि त्यासाठी आवश्यक त्या वस्तू पोरांना भिक्षेमधून मिळाल्या होत्या. निवृत्तीदादांना मांडे करून द्यायला उत्सुक झालेल्या या मुक्ताबाईला विसोबा चाटी या कर्मठ फलपुरुषानं तिला आळंदीत मांडे भाजायला खापर मिळाली नाही. तेव्हा हिरमुखलेली मुक्ताबाई ज्ञानदेवानी आपल्या पाठीवरती तिच्या करता भराभर तिला मांडे बांधायला सांगितले आणि पाठीवरती निखारा पेटवला आणि त्यात भराभर मुक्ताबाईंना एका पाठोपाठ एक एक मांडे भाजून घेतले. एक अपूर्व रुची होती त्या मांड्याला. तसंच चांगदेवाना निवृत्तीने तिच्या स्वाधीन केले. तिची स्थितप्रज्ञता, अखंड ब्रह्मस्थिती, वैराग्य हे पाहून तो वृद्ध तपस्वी परमयोगी मुक्ताच्या चरणी अगदी नतमस्तक झाला. शांती क्षमा विदेह पै वर्णिती, नावे पै ठेविता अद्वैसासी. वटेश्वर सुता चांगा अवधूत,
मुक्ताबाई शांत वित ज्ञानदृष्टी. संत नामदेवांनाही तिने परमपदास पोचवले. त्यांना जागृती येण्यासाठी ती त्यांना कच्च मडक म्हणाली होती. नामदेव विठुरायाकडे जाऊन रडले तेव्हा गुरु कृपेशिवाय तुला मुक्ती नाही असा त्यांनी अनुग्रह दिला. संत ज्ञानेश्वर सोपान देवांच्या निर्वाणानंतर तिला जग उदास वाटायला लागलं. आपणही आता परब्रह्मात विलीन व्हावं असं तिला सारखं वाटू लागलं. मुक्ताबाई आळंदीहून निघाली आणि ती तापी तीरावरती सोमेश्वर नगरी येथे आली. तो दिवस होता वैशाख शुद्ध द्वादशीचा. त्या दिवशी भर मध्यानी वीज कडाडली आणि झगमगाटात मुक्ताई एकाएकी अदृश्य झाली, चैतन्यात विलीन झाली. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी कडाडली वीज निरंजनी, मुक्ताबाई गुप्त झाली. गेले निवर्मुनी आकाश, मुंगी उडाली आकाशी, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्यासी. जळगाव जिल्ह्यात भुसावळ पासून 21 मैलांवरती कथोळी या गावी तिची समाधी आहे. तिथे दरवर्षी मोठी यात्रा भरते. अशी ही आपली छोटुली मुक्ताबाई, ज्ञानाने थोर पण वयानं मात्र छोटुली. संत तुकाराम इसवी सन 17व्या शतकातील एक वारकरी संत कवी. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचं आराध्य दैवत. अभंगवाणीतून वेदांत सांगितला, जनांमध्ये तो प्रवाहित झाला. नामदेवाने विठ्ठलासह स्वप्नात येऊन शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा पूर्ण करण्याची आज्ञा दिली. धर्मकांडावर टीका करून त्यांनी दांभिकतेचे पुरखे फाडले. शिवकालीन मराठी भाषेची वैशिष्ट्य त्यांच्या अभंगामध्ये प्रकटतात. आत्मशोध, उत्स्फूर्तता, प्रांजळपणा, निर्भयता त्यांच्या अभंगात पाहायला मिळते. त्यांना विठ्ठलाची भेट म्हणजे अवघा आनंद, आनंदाचे डोही आनंद तरंग. त्यांचे अभंग केवळ विठ्ठल भक्तीत नाही तर सामाजिक भान असलेला ठरला. दांभिकतेचा त्यांना तिटकारा होता. आम्हा करी धन शब्दांचीच रतन, शब्दांचीच शस्त्र. माणसाचा जन्म त्याची जात ठरवत नसते तर वृत्ती जात ठरवत असते. नाही निर्मळ मन काय करील सापण असे ते विचारत असत. तसेच आता ऐका, बाईला जर मूल होत नसेल तर सर्वत्र तिचा दोष मानला जाईल. पण कोणीही बोलत नसेल. व्यंग पुरुषामध्ये दोष असेल तर बाईला काय करेल. पण त्यांनी त्या काळामध्ये हा दोष कसा बघा सांगितला. वांझे न होती लेकुरे काय कीचे त्या प्रतारा, नपुंसका पुरुषाची काय करील बाईल त्यास. हा दोष त्या काळामध्ये मांडण्याचं सुद्धा धाडस त्यांनी केलं. तसंच त्या काळामध्ये झाडांशी मैत्री करा, आपल्या कृषी जीवनाला सांभाळा असा मंत्र त्यांनी देऊन ठेवला होता. तो आज आपल्याला उपयोगी पडतोय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही आळविती. गात आहे सौ माधुरी टिचवरकर. आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळविती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे,
सुंदर गायल्यात. आता आपल्याला साड्या लावायला हरकत नाही. बोलोबा तुकारामांच्या वडिलांचं नाव होतं आणि कंकाई त्यांच्या आईचं नाव होतं. 11 वर्ष त्यांना मुलबाळ नव्हतं. दर वेळेला ते वारीला जायचे त्यावेळेला कंकाई म्हणायचे, मी येऊ का तुमच्या बरोबर? नाही, नको. पण यावेळेला ती म्हणाली, मी ऐकणारच नाही, मी येणार तुमच्या बरोबर, मला विठुरायाला भेटायचं. ते म्हणाले एकावरती मागायचं नाही काही विठुरायाकडे, नुसतं यायचं. ते म्हणाले मुळीच नाही मागणार. बायका असं म्हणतात पण पाळतात का? अजिबात नाही. त्याकडे पण काही बायका वेगळ्या नव्हत्या. तसंच झालं, ती गर्दीमध्ये हरवली आणि बोलोबाच्या आधी देवळात जाऊन पोचली आणि मान खाली घालून उभी राहिली. देवाने विचारलं, काय झालं? काय नाही, काही नाही झालं देवा, पोटी संतान नाही, एवढंच. ठीक आहे, जा घरी, तुला पुत्र होईल. तेवढ्यात नवऱ्याने गाठलं, मागितलंस ना? मी सांगितलं होतं मागायचं नाही. नाही नाही, अजिबात नाही, मी काही मागितलं नाही, खरंच काही नाही मागितलं. तो तिचा हात धरून त्याने विठ्ठला समोर तिला उभी केली आणि विठ्ठलाला म्हणाला, आता तिला आशीर्वाद दिलायस ना, ती पुत्र होईल म्हणून, मग असा दे की दर श्वासागणी तो तुझं नाव घेईल आणि पुत्र व्हावा असा गुंडा ज्याचा तिन्ही लुटी झेंडा, असा पुत्र तुम्हाला दे. म्हणून दर श्वासागणीत नाव घेणारे बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल असे तुकोबा जन्माला आले. मी हा अभंग म्हणते. हा किशोरी आमोणकर यांनी गायलेला आहे. मी अभंग स्वरूप मध्ये गाते आणि हा ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवन भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवन भाव, जीवन भाव. येणे सोसे मन झाले हाव भारी, येणे सोसे मन झाले हाव भारी, परती मघारी घेत नाही, परती मघारी घेत नाही. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवन भाव. बंधनापासून उकलली गाठी, बंधनापासून उकलली गाठी, देताली मिठी सावकाश, देताली मिठी सावकाश. बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवन भाव. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 विठ्ठल. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 विठ्ठल. काम क्रोध केले घरी, काम क्रोध केले घरी,
बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव ते झाले. मायबाप विठ्ठल विठ्ठलाची दाता विठ्ठला वाचून काही नाही आता. विठ्ठला तुझ्या गजरात माझा जीव हरवला. तुकारामाचे अभंग आनंदाने युक्त असत. आनंदाचा कैसवा असं वर्णन ज्ञानेश्वरांनी त्यांचं केलेलं आहे. प्रत्येकाने आपापल्या सामर्थ्यानुसार भगवंताच्या पंथावर चालावं आणि हरीची कृपादृष्टी आपल्यावरती असते. भक्तीमुळे ती साधते नांदते आणि सेवेमध्ये फुलते. आपुलिया परी साधावे हरिपंथे चाले वेगे वेगे. तुकाराम महाराज आता पुढे असं म्हणतात, तो कानडा राजा पंढरीचा हा निराकार आहे, निर्गुण ईश्वर, विटेवरी उभा, हात कटेवरी, चैतन्याचा हा पुतळा आपलं रक्षण करत आहे. सर्वांच्या डोळ्यासमोर राजा पंढरीनाथ आज उभा राहिलाय. पंढरपूर म्हणजेच आपलं विरंगुळा केंद्र विठ्ठलमय झाले की नाही. कानडा राजा पंढरीचा गात आहे डॉक्टर लोंढे. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंतपाल याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. कसा विटेवर निराकार तो निर्गुणेश्वर, कसा प्रकटला कसा विटेवर, उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भिविकाठी. परब्रह्म हे भक्तासाठी उभे ठाकले भिविकाठी. उभा राहिला भाव सावयव, उभा राहिला भाव सावयव, जणू की कुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. आनाव्याची खीर चाचतो,
राखतो जोगोबांची गुणे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वारी सामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा. त्यांना सांगतात की नाचना माझ्या संग. देवाजीच्या घरी आज आपला अभंग रंगलेला आहे. टाळबोल चिपळीला गात आहेत श्री ताभोळकर. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. दरबारी आले रंग आणि राव. दरबारी आले रंग आणि राव. सारे एक रूप नाही भेदभाव. सारे एक रूप नाही भेदभाव. गाव नाचू सारे होऊनी निसंग. गाव नाचू सारे होऊनी निसंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. जनसेवे पायी कायाचीच वारी. जनसेवे पायी कायाचीच वारी. गाव सोसुनिया मनेरी जवावी. गाव सोसुनिया मनेरी जवावी. ताल देवनी हा बोलतो मृदंग. ताल देवनी हा बोलतो मृदंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई. ब्रह्मानंदी देह बुडोनिया जाई. एक एक खांब वार करी होई. एक एक खांब वार करी होई. कैलासाचा नाथ झाला पांडुरंग. कैलासाचा नाथ झाला पांडुरंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. टाळ बोलची पळीला नाच माझ्या संग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. देवाजीच्या दारी आज रंगला अभंग. बद्दल मी खूप आभार मानते. आज आपण सर्वांनी आषाढी एकादशी जोरदार साजरी केलेली आहे. आता त्याचा उपवास सुद्धा आपण जोरदार साजरा करूया. आपण आता विठ्ठलाची पालखी नंतर खांद्यावर घेणार आहोत. त्याच्या आधी भागवत जोशी एक अभंग म्हणणार आहेत. त्यांनी अभंगाचा शेवट होईल. त्याच्यानंतर पालखी खांद्यावर जेव्हा घेतली जाईल तेव्हा मोठ्या गजरामध्ये
आपण विरंगुळा केंद्रामध्ये तिला फिरवूया आणि गजरचं गाणं गात आहेत शैला गणपते, नातू आणि वैजयंती पटवर्धन. त्याच्या आधी आता आपण हे शेवटचं गाणं ऐकूया. जय जय विठ्ठल. आपण हळूहळू चालत चालत पंढरपूर आलोय. पांडुरंगाचा गजर करूया. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की विठ्ठल 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 विठ्ठल. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय हरी. धुमधुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी. पाहुनी सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. नामदेव नामात रंगला हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी. संत तुका कीर्तनी दंगला. विठ्ठल 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 विठ्ठल. ताळ घेऊनी करी चला वारकरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. संत जनाई ओवी गाई. विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई. विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई. तशी सखू अन बहिणाबाई. विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई. विठाई ग विठाई माझे पंढरीचे आई. रुक्माई मंदिरी एकली परी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी. संत जनांची गायली गाथा विठ्ठल चरणी ठेवून माथा. गुरु कृपाती खरी दत्तांच्या वरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय 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 विठ्ठल विठ्ठल जय हरी.